लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, एक पवित्र नातं. लग्नानंतर नवरा बायको या नव्या नात्याची सुरुवात होत असते. या नात्यात आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि काळजी असेल तरच हे नातं टिकतं. आजच्या व्लॉगमध्ये मी माझा आणि अक्षयचा आमच्या दोघांचा टाईम आज मी शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करू. मला फिरायला फार आवडतं, पण काय करणार, मला प्रवासच झेपत नाही. तरीसुद्धा अक्षय मला सतत बाहेर फिरायला घेऊन जातात. नात्यामध्ये प्रेम, विश्वास, काळजी, समजूतदारपणा असला की नातं किती सुरळीत चालतं ना. माझं आणि अक्षयचं नातं नवरा बायकोचं जरी असलं तरी तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. माझ्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत त्याला माझ्या बाबतीतलं सर्व काही माहीत आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नवरा बायकोमध्ये असंच नातं असायला हवं. आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बायकोला आपल्या सर्व गोष्टी माहीत असायला पाहिजेत. नात्यामध्ये विश्वास असला की गैरसमज होत नाहीत, जेणेकरून नातं अजून घट्ट होतं, प्रेम अजून वाढतं. आमच्या दोघांची भांडणंसुद्धा खूप होतात. अगदी छोट्या गोष्टीवरून सुद्धा आम्ही खूप भांडतो. पण म्हणतात ना, तुझं माझं जमत नाही आणि तुझ्या वाचून करमत नाही, असं काहीसं नातं ह्याचं आणि माझं आहे. केवढी तिथे बी 4 पहिला आपल्याला इथं मला अक्षय नेहमी म्हणत असतो की मोठी स्वप्न बघावी, पण सुरुवात लहान गोष्टीपासून करावी. त्यामुळे तो म्हणतोय की छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिक, म्हणजे जीवन खूप सोपं जाते. पण मला त्याचं बोलणं खरं वाटतं, कारण आपण मोठ्या गोष्टीचा विचार करतो आणि छोट्या गोष्टीतून जो आनंद भेटतो तो हरवून जातो कुठंतरी. त्यामुळं छोट्या गोष्टीतून जो आनंद भेटतो तो आनंद हा एक वेगळाच अनुभव असतो असं मला वाटतं. त्याचा स्वभाव एक आहे आणि माझा स्वभाव एक आहे. सांगायचं झालं तर मी खूप चिडचिडे आहे आणि तो खूप शांत आहे. मला छोट्या गोष्टीवरून खूप राग येतोय, पण तो तसा नाही. तो संयम ठेवतो आणि तो मला म्हणतो की सतत चिडचिड करू नको, शांत राहा. शांत राहिल्याने खूप जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. मला वाटतं कुठंतरी पण हे खरं बोलतोय, पण मला ते होत नाही. तर तो मला सांभाळून घेतो. तर हा मेन गुण आहे की तो मला समजून घेतो. जिथे प्रेम आहे तिथे समजूतदारपणा हा असतोच, हो ना. आम्ही आमचा टाइम एन्जॉय करत होतो. हे मला मस्तपैकी असं गोल फिरवत होते, पण मला आली चक्कर, कारण मला
चक्कर लवकर येते, मी झोका वगैरे घेत नाही, मला इथं ओरडत होते. प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला काय म्हणते भांडण झाल्यानंतर, मी आहे म्हणून हा संसार आहे, माझ्याशिवाय तुला कुणी झेलू शकत नाही. पण माझ्या बाबतीत इथं उलट आहे, तो आहे म्हणून मी आहे. अक्की, तुझ्यावर माझं किती प्रेम आहे हे शब्दात सांगता येणार नाही. फक्त इतकंच सांगेन, तुझ्याशिवाय जगता येणार नाही. ते आयुष्यच काय ज्यात प्रेम नाही, ते प्रेमच काय ज्यात आठवणी नाही, आणि त्या आठवणीच काय ज्यात तू नाहीस, आणि तू काय ज्यात मी नाही. दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट, दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवटही कायम तुझ्यासोबत पाहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे. आपलं नातं हे ओढून ताणून नाही, आपलं नातं हे ओढून ताणून नाही, तर निर्मळ मनाने निर्माण झालं आहे. त्यामुळे ते कधीच तुटणार नाही. तुझ्याशिवाय माझं आयुष्य हे आयुष्यच राहणार नाही.